चला तर मंडळी, आज आपण बघूया मस्त अशी दम आलूची रेसिपी। दम आलूची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे। हे जास्त उकडलेले नाही आहेत, मीडियम उकडून घेतलेले बटाटे आहेत। ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे कांदा बारीक कट केलेला आणि टोमॅटो लागणार आहेत पेस्ट करण्यासाठी। इथे दही घेतलेला आहे, याची आपल्याला प्युरी तयार करायची आहे। टोमॅटो आणि बदामची पेस्ट करून घेऊया। तुम्ही बदामऐवजी काजूही वापरू शकता। दहीमध्ये आपल्याला हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि थोडी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि याची आपल्याला प्युरी करून घेऊया। आता इथे बटाटे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। मी मोठ्या गॅसवर हे बटाटे फ्राय करून घेत आहे। जास्तही फ्राय नाही करायचे, अगदी मीडियम। वरून थोडेसे खरपूस झाल्यावरती लगेच काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये राहिलेल्या तेलात आपल्याला दालचिनी, तेजपत्ता, मिरी, लवंग आणि कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे। कांदा आपला परतून झालेला आहे, याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि लगेचच टोमॅटो प्युरी टाकून घेऊया आणि यालाही आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता दहीमध्ये मसाले टाकून केलेली प्युरी ॲड करूया। इथे बघू शकताय मसाल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आपण आणि याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे। थंड पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये। आणि आता याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले बटाटे टाकूयात। तर मित्रांनो, तयार झालेले आहेत आपले मस्त असे दम आलू। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।